अन्वीसाठी पालक खिचडी बनवली. त्याच्यासाठी 3 पालकची पानं स्वच्छ धुवून घेतली. एक छोटासा कांदा, टोमॅटो आणि 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. सर्व एकदम बारीक असं कट केलं. कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मूग डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा तूर डाळ आणि 2 चमचे तांदूळ घेतले. सर्व क्लीन केले. क्लीन करून झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. ते धुतल्यानंतर 5 मिनिट मी ते पाण्यामध्येच भिजत ठेवले. नंतर कुकर गरम झाल्यावर 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि लसूणची फोडणी देऊन थोडंसं हिंग टाकलं. त्यानंतर कट केलेला कांदा टाकला आणि कांदा लालसर कलर येईपर्यंत मी परतून दिला. तुम्ही बघू शकता माझ्या कांद्याला हळूहळू लाल कलर यायला लागलेला. कांदा व्यवस्थित माझा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले. टोमॅटो ॲड केल्यावर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टोमॅटो वर टाकू शकतात. मी मीठ स्किप केलं आणि तेही व्यवस्थित असं परतून घेतलं. टोमॅटो परतून झाल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटल्यावर मी जी पालक कट केली होती ती त्याच्यात टाकली आणि तीही थोडी अशी परतून दिली. पालक आणि सर्व तिन्ही गोष्टी व्यवस्थित परतून झाल्या. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकलं. हे सर्व टाकून झालं. सर्व व्यवस्थित असं मिक्स केलं. ते मिक्स करून झाल्यावर त्याच्यात मी जे भिजत ठेवलेली तांदूळ आणि डाळ होती ते ॲड केलं आणि पुन्हा सर्व एकत्र करून मिक्स केलं. व्यवस्थित असं ते परतून घेतलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये छोटासा 1 ग्लास भरून मी पाणी टाकले. पाणी टाकल्यावर हे पुन्हा सर्व एकदा मिक्स केलं. मिक्स करून घेतल्यावर पाण्याला माझं थोडंसं बॉईल यायला लागलेलं. बॉईल आल्यावर मी त्याला कुकरला झाकण लावून 5 शिट्ट्या घेतल्या. कुकर थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझी खिचडी मस्त तयार झाली होती. एका मॅशरने सर्व पुन्हा व्यवस्थित असं मॅश करून घेतलं आणि छान प्रकारे माझी ही खिचडी तयार झालेली. मी पहिल्यांदा अन्वीसाठी पालक खिचडी बनवलेली. खरं खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि बाळही खूप आवडीने खातं. तुमच्याकडे जर बाळ असेल तर तुम्हीसुद्धा एकदा त्यांच्यासाठी बनवा. थँक्यू.